नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया पाटील. तर कसे आहेत सगळे, मजेत ना? ही जी पिशवी मी दाखवते ती दूध पिशवीची पिशवी आहे. ती पूर्णपणे त्याचा कॉर्नर कधीच कट करायचा नाही, नाहीतर मग तो छोटा तुकडा रिसायकलसाठी वापरण्यात येत नाही, तो असाच कुठेतरी पडून जातो. म्हणून आपण कट करताना थोडंसंच कट करायचं आणि दूध भांड्यामध्ये काढून घ्यायचं, मग ती पिशवी रिसायकलमध्ये वापरता येते. आता इथं मी तुम्हाला हे जे बास्केट दाखवते ना, ते गिफ्ट वाउचर मिळालं होतं प्रमिलाला, म्हणजे माझ्या नंदेला. आणि त्याच्यामध्ये छान असं लिपस्टिक, फेसवॉश, जे मुलींसाठी किंवा बायकांसाठी जे यूजफुल गोष्टी असतात ना, त्या सगळ्या त्याच्यामध्ये होत्या. ते सगळं दाखवल्यानंतर मी मग जेवणाला लागले. आणि आज गवारची भाजी बनवायची होती, ती स्वच्छ धुवून घेतली आणि एका कढईमध्ये छान असं भाजण्यासाठी ठेवून दिली. गवारच्या भाजीमध्ये मला ॲडिशनल बटाटा वगैरे अजिबात आवडत नाही, म्हणूनच आज प्लेन गवारची भाजी बनवते. पण आमच्याकडे ह्यांना गवारच्या भाजीमध्ये बटाटा खूप आवडतो. गवारवरती भाजायला ठेवले, तोपर्यंत म्हटलं कांदा चिरून घ्यावा. कांद्याची वरची साल आहे ना, ती अशी काळसर झाली, म्हणजे वरची स्किन. त्याचं रिझन म्हणजे असं आहे की मी जेव्हा रूम चेंज करत होते तेव्हा मी कांदे पोत्यामध्ये भरून ठेवले होते, पण यांनी लगेच काय आणले नाही ते, आणि कांदे पोत्यामध्ये ठेवल्यामध्ये वाफळल्यासारखे झाले, त्यामुळे ते तसे पडलेत काळसर असे. म्हणून मग मी कांदा चिरून झाल्यावर तो पाण्यामध्ये स्वच्छ असं ठेवून देते, म्हणजे त्याच्यावर जे काळं असतं ना ते निघून जातं. त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट संपलं होतं म्हणून शेंगदाणे भाजायला ठेवले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवले, तोपर्यंत इकडे भाजी बनवायला घेतली. भाजीसाठी तेल, जिरा टाकून घेतला आणि जो धुतलेला कांदा होता तो टाकला, त्याच्यामध्ये छान असा परतून घेतला. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद एवढंच टाकले आणि ते परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण भाजलेली गवारची शेंग होती ना, ती त्याच्यामध्ये ॲड केली. बऱ्यापैकी सगळ्या भाज्या आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटातच बनतात, पण काही ऑप्शनल भाज्या असतात ना, त्या मग त्याच्यासाठी काय पर्याय नसतो, मग मसाला वगैरे वापरावा लागतो. इथे माझी भाजी बनायची प्रोसेस चालू आहे. मी गवारची शेंग टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि मग आपल्याला लागेल एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण ऑलरेडी आपण भाजल्यामुळं थोडंसं अर्धं शिजलेलं असतं ते. त्यानंतर त्याला लागेल एवढंच पाणी टाकून शिजून द्यायचं आणि झाकण ठेवून शिजून द्यायचं. त्याच्यामध्ये मग मीठ ॲड करायचं आणि थोडी अर्धी भाजी शिजत आली की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं परत वाफेवर ठेवायचं. इथे मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेते भाजी होईस्तोवर. आणि शेंगदाण्याचं कूट असं बारीक पण बनवू शकता आणि ह्याच्यापेक्षा जाड पण बनवू शकता. इथे मी असं स्टोअर करून ठेवते शेंगदाण्याचं कूट, एक 8 दिवसासाठी किंवा 5 दिवसासाठी जाईल एवढं. त्याच्यानंतर मी चपातीचं पीठ मळून घेतलं आणि चपातीचं पीठ मळताना मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की चपातीचं पीठ आपण आधी मळताना घट्ट मळायचं, नंतर थोडं थोडं पाणी लावून सगळं परातीचं पीठ वगैरे सगळं व्यवस्थित पाण्यानं पुसून घेऊन छान असं मऊसर पीठ मळायचं. सतत मळत राहिलं ना 1-10 मिनटं की छान अशी मऊ कणिक होते आणि त्याच्या चपात्या पण छान मऊ लुसलुशीत होतात, मग गरम गरम सगळेजण खाऊन घेतात. चपाती भाजी वगैरे झालं आणि मग खरडा करून घेतला, ते काय मी दाखवलं नाही आज, रोज रोज तेच नको म्हटलं. त्याच्यानंतर मग त्यांचा डबा भरून घेतला आणि मग त्यांना डबा आज मिथूनही बॅगेमध्ये डबा भरला आहे खरं तर, आणि बाबांना नेऊन दिला आहे. त्यानंतर मग तेल पण संपलं होतं आणि डाळ फोडणी घालायची होती मला, म्हणून मग पटकन तेल काढून घेते. आणि हा जो पंप आहे ना एकदम यूजफुल ठरला आहे माझ्यासाठी. मला वाटलं तुटेल लवकर, पण नाही, अजिबात नाही, खूप चांगला राहिला आहे. तुम्ही ऑनलाईन मागवला आहे तो, खूप सुंदर आहे, इझी पडतं, म्हणजे डबा उचलायची गरजच नाही पडत. त्यानंतर मी डाळ फोडणी घालायला घेतली. डाळीमध्ये मी आधीच सगळं हळद, टोमॅटो, मिरची किंवा शेवग्याच्या शेंगा टाकायच्या असतील तर त्या पण आधीच मी शिजवताना टाकून घेते, म्हणजे जास्त परत नंतर फोडणीला टोमॅटो वगैरे घालायची गरज नाही. फोडणीला फक्त जिरा, लसूण, कढीपत्ता एवढंच मी टाकून देते आणि फोडणी करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून उकळी काढून घेते. त्यानंतर डाळ वगैरे बनवल्यानंतर मग मी पटकन जेवून घेतलं.
तर आज माझ्या ताटामध्ये गवारची भाजी आहे, आंबाड्याची भाजी आहे, खरडा आहे, डाळ आणि चपाती आहे. ही आंबाड्याची भाजी सासूबाईंनी दिली, जी गावावरून आणली होती ती. त्यानंतर दुपारी एक झोप काढून मस्तपैकी हातपाय धुवून पटकन आवरून घेतलं. आणि इकडे या रूमवर आल्यापासून केस एवढे गळत आहेत ना भयानक, सगळ्या घरातून केसच आहेत अक्षरशः. म्हणून मी खाली केस असे मोकळे सोडतच नाही, वरती असं बांधून देते, म्हणजे केस गळण्याचा काही प्रश्नच नाही. पण भयानक खूप कमी झालेत केस इथं आल्यापासून. मग पटकन मी आवरून घेतलं आणि म्हटलं मशीनचं काय असेल ते कामं उरकून घ्यावी. तर मी छान अशी इथे तयार झाले. तर संध्याकाळचे 5 वाजले आणि मला एक टॉप अल्टरसाठी आला आहे. तो शोल्डरमधून उतरतो, तो कसा काय मी अल्टर करते किंवा काय करते ते तुम्हाला दाखवते, म्हणजे परफेक्ट फिटिंगमध्ये. तर चला मग. हा तो टॉप आहे येल्लो कलरचा. इथे त्याचे हात काढून घेतलेत मी. त्या वहिनीने घरीच स्वतः केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना जमलं नव्हतं. ही शोल्डर खूप मोठी आहे, ती थोडी अशी 1 इंचाची कट करून घेऊन मग हे हात त्याला जोडायचे आहेत. मग झालं आपलं काम. दोन्ही हात असे उसवून घेतलेत मी. थोडं थोडंच उसवायचं, अगदी छोटं, म्हणजे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच. उगा सगळा टॉप नाही उसवायचा. तर केल्यानंतर तुम्हाला दाखवते. शोल्डर थोडी कट केल्यानंतर जे आधीचे हात असतात ना ते कमी पडतात, त्याच्यामुळे असा जोड द्यावा लागतो हातांना दोन्ही साईडला. म्हणजे की मी जोड देऊन घेते, ते बघू शकता इथे. सेम कपड्याचा जोड देऊन घ्यायचा आणि दाब शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते सुटत नाही तिथून. त्यानंतर मी हात लावून घेतले, बघू शकता इथे. आणि तुम्हाला जो टॉप तयार झाला आहे. त्यानंतर मी खाली सासूबाईंकडं रिमोट आणायला गेली होती, कारण माझा घरातला रिमोट मुलाने कुठं हरवला आहे काय माहिती, सापडतच नाही. मग त्याच्यानंतर त्या तिथे चकल्या करत होत्या आणि मी चकल्या गाळत होती, पण ती कंटाळून गेली मी आल्यानंतर. म्हणून मग मी 1-2-3 साचे चकल्या गाळल्या आणि मग निघून आली तिथून. आणि तिथून आल्यानंतर साड्यांना फॉल लावले, म्हणजे हातशिलाई घातली. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.